सतत तुम्ही प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री बिहारचे आणि राज्यपालांना सुद्धा भेटलेले आहेत. कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात तुम्ही भेटलेला आहे आणि हा मुद्दा तुम्ही लावूनच करणार आहे का? आता यावेळेस महाबोधी विवाद मुक्त होणार आहे का? याला जोडून याला आता मुद्दा लावून धरला म्हणजे मी एकदा मुद्दा घेतलाय तो लावूनच धरतो. म्हणजे मी तो मुद्दा घेतला तर सोडत नाही आहे. आपल्याला माहित आहे की नामांतराचा जो मुद्दा होता तो मुद्दा 17 वर्षापर्यंत आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की हे इतर धर्मीयांच्या ट्रस्ट मध्ये जर आमचा बौद्ध प्रतिनिधी नसतो तर बौद्ध समाजाच्या बुद्ध विहारामध्ये इतर ट्रस्टी असू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. पॉलिटिकली आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, पण म्हणून ही मागणी आहे ना, आपण ही मागणी लावून धरणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांना काही मी या विषयावर अजून बोललो नाही, पण त्यांची वेळ घेऊन त्यांना मी भेटणार आहे आणि आमच्या बौद्ध समाजाच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहोत. तसा हा विषय प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारीतला नाही, हा विषय राज्याचा आहे, आपल्या बिहार राज्याचा आहे. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री यांनी जर नितीश कुमार यांना सांगितलं तर विधिमंडळामध्ये कायदा होऊ शकतो. त्यामुळे तिथं भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे, त्यामुळे नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन. आठवले साहेब, 12 लाखच्या जवळपास जे बौद्ध अनुयायी आहेत ते बौद्ध घ्यायला जात आहेत. त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जे लॉंग मार्चचे प्रणेता आहेत ते महाबोधी महाविहार मुक्त व्हावं यासाठी गया टू पटना असे ते लॉंग मार्च काढत आहेत आणि तिथे बौद्ध बांधव सर्वस्वी समाविष्ट आहे. तर तुम्ही त्यांना साथ द्याल का या लॉंग मार्चला? कारण तुम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये होते, म्हणून तुम्हाला प्रश्न. आपला जो प्रश्न आहे तो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे बौद्ध नेते आहेत, रिपब्लिकन नेते आहेत आणि त्यांनी नामांतरासाठी सुद्धा लॉंग मार्च काढलेला होता आणि नामांतर लढा यशस्वी होण्यामध्ये लॉंग मार्चचाही महत्वाचा वाटा आहे. आम्ही सर्वजण जेलमध्ये गेलो होतो, आम्ही अनेक वर्ष आंदोलन केलेलं आहे आणि नामांतर आंदोलनामध्ये जोगेंद्र कवाड यांचाही मोठा सहभाग होता. आता या आंदोलनामध्ये त्यांनी गया ते बोध गया हे नाही पटना ते नाही गया ते असं करणार. ठीक आहे, म्हणजे ते गया म्हणजे जिल्हा गया आहे आणि त्याच्या बाजूला 10-11 किलोमीटरवर बोध गया आहे. बोध गया हा गया जिल्ह्यामधला तालुका आहे आणि त्या बोध गया या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ध्यानप्राप्ती झाली होती. तर त्या ठिकाणी ते बोधिवृक्ष आहे आणि तिथे ते मंदिर आहे जे आता बांधलेलं आहे ते जे तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जर गया ते बोध गया ते पटना किंवा ते बोध गया असेल, बोध गया ते पटना असा लॉंग मार्च ते काढत असतील तर माझ्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझ्या पक्षाचे लोक त्यामध्ये सामील होतील. त्यामुळं हा विषय आमचा अत्यंत जिवंत विषय आहे आणि अनेक वर्षांपासून ही आपली मागणी आहे, तर ती मागणी मान्य झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. सर, यावेळेस बुद्धगयामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती मानवणार आहे 12 तारखेला. संपूर्ण विश्वातून पूर्ण इंडियामधून तिथे 20 लाखाच्या जवळपास जनसमुदाय येणार आहे. तर त्याची सरकारने काय योजना केलेली आहे आणि काय सपोर्ट करणार आहे तिथल्या बौद्ध बांधवांना आणि बरेचसे समाजातील लोक पण तिथे त्यावेळेस बुद्ध जयंती मनवायला येणार आहे. तर आपला सरकार काय करणार आहे त्यासाठी? सरकार काय करणार सरकार सांगेल. आता सरकार मोर्चाला सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. सरकार जर एवढे लोक त्या ठिकाणी येणार आहेत किंवा येतील त्यावेळेला माझा पक्ष त्यामध्ये सामील असेल आणि सरकारच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल. तोपर्यंत जर माझी प्रधानमंत्र्यांची भेट झाली, उद्या आणि परवा मी ते दिल्लीमध्ये आहे, त्यांना वेळ मागितलेली आहे, तर माझी भेट या आठवड्याभरामध्ये झाली तर त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सरकारने एवढे बौद्ध बांधवांच्या भावना लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यावा सरकारने, अशी आमची मागणी आहे. आठवले साहेब, आपण म्हणालात की अॅट्रॉसिटीचा 1992 केसेस पेंडिंग आहे. ते गृह खात्याचं गृह विभागाचं फेरीवर नाही का?
नाही, ग्रह खात्यात नाही ते एवढ्या 35 वर्षामधल्या या सगळ्या विदर्भातल्या या केसेस आहेत या सर्व विदर्भ डिव्हिजन म्हणजे व्हिडिओ नाही आहे ना घरामध्ये. म्हणजे जर ते त्याचा तपास करत नाही त्याला शेवटपर्यंत नेत नाही हे ग्राहकाचा व्हिडिओ नाही आहे. गृह खातं म्हणजे 18 पेंडिंग केसेस आहेत ना त्याला गृह खात्याचं अच्छा, अपयश. ज्या पेंडिंग केसेस जे आहेत त्या पेंडिंग केसेस जे कोर्ट असतात कोर्टामध्ये अनेक दिवस केसेस चालतात. अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबल झालेल्या अत्याचारांच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या पाहिजे आणि 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षाच्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे. तर अशा 8,000 मधले त्यांनी मला आकडे दिले की ते 1,1100 काहीतरी केसेस पेंडिंग आहे आणि तेवढ्या केसेस अद्याप पेंडिंग आहे. तेवढ्या पेंडिंग राहणं योग्य नाही. आता कोर्टामध्ये आपण कोर्टाला काय बोलू शकत नाही. कोर्टाने लवकरात लवकर आमची सूचना अशी आहे की लवकरात लवकर केसेसचे निकाल लागण्यासाठी काही नवीन पद्धती आणली पाहिजे आणि बऱ्याचशा वेळेला एक केस 5-5 वर्ष 10-10 वर्ष 15 वर्ष चालते कारण दोन्ही पार्ट्या एकत्र त्या कोर्टामध्ये आल्या नाहीत की कोर्ट पुन्हा तारखा देत असतं. त्यामुळं जर ती पार्टी दुसरी येतच नसेल तर कोर्टाने लवकर निकाल देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की वक्फ बोर्डाच्या संबंधामधला जो कायदा केलेला आहे तो कायदा गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी कायदा केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही. त्यांचा मुस्लिम मोर्चा सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये लोकांना मिळालेला आहे आणि आपले माईक मध्ये आवाजच नाही. आवाज येत नाही काय सांगा ना. नाही माईक लांब आहे मी त्याच्यावर. तर आपल्याला सांगत होतो की जनधन योजनेचे अकाउंट हे देशामध्ये 51 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे आणि या बैठकीमध्ये माहिती मिळाली नागपूरची त्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. जे मुद्रा योजना आहे त्या मुद्रा योजनेचं गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांना कर्ज मिळालेलं आहे. 50,000 पासून 10 लाखापर्यंत आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की या योजनेमध्ये 20 लाखापर्यंत लोन मिळेल. तर हे मुद्रा योजनेचं 56 कोटी लोकांना देशात लोन मिळालेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना लोन मिळालेलं आहे. उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडरची आहे त्याच्यामध्ये 11 कोटीपर्यंत लोकांना देशामध्ये लोन मिळाले आपलं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे फ्रीमध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 1,21,809 एवढ्या लोकांना तो गॅस सिलेंडर मिळालेला आहे. त्यानंतर आपली जी आवास योजना आहे त्या आवास योजनेमध्ये जवळजवळ 54,000 लोकांना या आवास योजनेच्या संबंधात लोन मिळालेलं आहे आणि ते घरांचं काम सुरू आहे. त्यानंतर आपल्या नागपूर डिव्हिजन मध्ये माहिती घेतली मी स्कॉलरशिपची तर या जवळजवळ 66,125 एवढे विद्यार्थी आपले सगळ्या डिव्हिजन मध्ये आहेत पोस्ट मॅट्रिकचे आणि पोस्ट मॅट्रिकचे नागपूर जिल्ह्यामध्ये 39,438 एवढे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टचा आपण आढावा घेतला आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 हा जो कायदा पार्लमेंटने पास केला होता तर त्यानंतर जवळजवळ 1989 ते 2025 या काळामध्ये जवळजवळ 36 वर्षाच्या काळामध्ये 8,432 एवढ्या केसेस या नागपूर डिव्हिजन मध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामधल्या 1992 ज्या आहेत त्या केसेस पेंडिंग आहेत आणि फास्ट ट्रॅक कडे या केसेस लवकर करायचे असतात. अॅट्रॉसिटी ऍक्ट लागला की 85,000 ते 8,20,25,000 पर्यंत त्यांना मदत मिळते आमच्या डिपार्टमेंटची आणि मर्डर झाला असेल तर 8,25,000 रुपये आणि एका
कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुलाला नोकरी अशा पद्धतीचा नियम आहे. त्यामुळं आतापर्यंत काय लोकांना नोकरी मिळालेली आहे, पण बाकीच्या काय लोकांचा प्रस्ताव केंद्राकडे राज्याकडे पाठवलेला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर ते आणि ज्या अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटीच्या ज्या केसेस आम्ही सांगितलं 8,432 आतापर्यंत इंटरकास्ट मॅरेज माहिती घेतली तर 22-23 ला 450 इंटरकास्ट मॅरेज झाली होती. त्यानंतर 23-24 ला 1,404 आणि 24-25 ला 781 एवढ्या लोकांनी इंटरकास्ट मॅरेज केलेले आहेत आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर ऑस्ट्रेलिया म्हणजे अशी पण माहिती सगळी अधिकाऱ्यांच्या पण घेतलेली आहे. मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये 4 लोक बुद्धिस्ट, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे चेअरमन अशा पद्धतीचा कायदा आहे. तर त्यामध्ये मागणी अशी आहे की 8चे 8 मेंबर जे आहेत ते बौद्ध असावे. तर बौद्ध मेंबर जर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन यांच्या ट्रस्टीमध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे लोक नको. याचा अर्थ आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, परंतु ट्रस्ट हा सर्व बौद्धांचाच असावा आणि कलेक्टर हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बुद्धिस्ट असेल, कोणी असेल तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट ही त्या कायद्यामध्ये करावी आणि सर्व 8चे 8 मेंबर हे बौद्ध असावे. या मागणीसाठी बनते महासवीर सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे. पण पहिल्यांदाच एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होत आहे आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबोधी विहार जे आहे हे आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे, मागणी आहे. दुसरा विषय आहे तो आता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे, पण ते एकत्र यावेत असे अनेक लोकांची इच्छा आहे. म्हणजे ते त्यांनी यायचं असेल तर जरूर एकत्र यावे, पण एकत्र आले तर कायम एकत्र राहावे. त्यामुळे त्यांनी एकत्र राहून आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. कारण राज ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्या आघाडीमध्ये घेणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी आमच्या महायुतीला काही त्याचा तोटा अजिबात नाही. ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. दोघा भावांनी एकत्र राहू अशी आमची इच्छा आहे. आता ते दोघे एकत्र आलेले आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि मी कधी एकत्र येणार काय मला माहित नाही आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे. तर ते 2 भाऊ एकत्र येत आहे तर आमच्या आरपीआयच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात आणि चर्चा जरी झाल्याही तरी सध्या मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्र येत आहे. पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे. इंग्लिश पण भाषा आहे. त्यामुळं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे. ती राष्ट्रभाषा आहे आणि जर त्यांना जगाची कॉम्पिटिशन करायचं असेल, चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे. तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काही लोकांचा विरोध आहे. मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही. तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे, पण महाराष्ट्रातून असा विरोध होणं
योग्य नाही. आणि माननीय राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहे ते मुंबईमध्ये मराठी बोललंच पाहिजे, बँकेमध्ये मराठीचा कारभार असला पाहिजे, अशा पद्धतीची चुकीच्या भूमिका घेऊन ते महाराष्ट्राची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक बँकांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहे आणि त्या सगळ्या बँकांमध्ये मराठीमध्ये कारभार करा हा हास्यास्पद अशा पद्धतीची मागणी आहे. बोर्ड मराठीत लावले पाहिजे ते ठीक आहे, बँकांचा कारभार जो आहे तो सगळा कारभार मराठीमध्ये होणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीला आमचा विरोध आहे. आणि मराठी आम्ही सुद्धा मराठीवर आमचं प्रेम आहे. मराठी राजभाषा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दर्जा दिलेला आहे आणि मराठी तर आमची माय बोली आहेच आहे. पण हिंदीला विरोध करणं हे अत्यंत अयोग्य आहे. 4-5 दिवस भारतापासून फारच होतो दूर. मी 4-5 दिवस भारतापासून अमेरिकेमध्ये फारच होतो दूर. तिथून मी डायरेक्ट आलेलो आहे नागपूर. नागपूर हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर आज या ठिकाणी बऱ्याच दिवसांनंतर येण्याची संधी मिळाली आणि पत्रकारांची हितगुज करण्याची आपली भूमिका सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहिलेली आहे. एक तर अमेरिकेमध्ये मला युनायटेड नेशनच्या कार्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. माईक चालू आहे. अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये मला बोलवण्यात आलं होतं आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची संस्था आहे. संस्था म्हणण्यापेक्षा ते डिपार्टमेंट आहे आणि युनायटेड नेशनचं सगळं काम बघणारी ती संस्था आहे. म्हणजे अमेरिकेमध्येच ते ऑफिस आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता 14 एप्रिलचा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवलेलं होतं. त्यानंतर जी इंडियन कौन्सिलेट आहे त्या ठिकाणी मला बोलवलं होतं आणि त्या ठिकाणच्या काही आंबेडकराईट लोकांनी जयंतीचा समारोह ठेवला होता. त्या ठिकाणी मला बोलवलं होतं आणि पंजाबच्या लोकांचा एक कार्यक्रम होता वैशाखीचा, त्याला मला बोलावलं होतं. त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदा 14 एप्रिलला प्रत्येक वर्षी मी भारतामध्ये असायचो. 14 एप्रिलला प्रत्येक वर्षाला पार्लमेंटमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, अनेक मंत्री, अनेक खासदार असे त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो कार्यक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं तो होतो. त्यामुळे प्रत्येक वर्षाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहत होतो आणि त्यानंतर मी 14 एप्रिलला मुंबईमध्ये येऊन चैत्यभूमीला मी अभिवादन करत होतो. पण या वेळेला पहिल्यांदाच मी 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते 1913ला, त्यावेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये लेमन लायब्ररी आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. तर त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्याच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो. 2000 मध्ये 25 वर्षापूर्वी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन किंवा अनावरण झालं होतं आणि त्यावेळेला मी अमेरिकेमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत होतो. ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या वेळेला मी लेमन लायब्ररीमध्ये जातो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करतो. त्यामुळे अमेरिकेमध्ये काही लोकांची मागणी अशी आहे की एखादं म्युझियम हे न्यूयॉर्क मध्ये असावं बाबासाहेबांचं. ज्या पद्धतीनं लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आपण
स्मारक केलेलं आहे. त्या ठिकाणी एक म्युझियम केलेलं आहे. बाबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी. तर अमेरिकेतल्या लोकांची मागणी आहे की एखादं त्या ठिकाणी मेमोरियल बाबासाहेबांचं असावं न्यूयॉर्कमध्ये. त्यासाठी मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटणार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना मी भेटणार आहे. आणि ज्या पद्धतीनं लंडनचं घर राज्य महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि तिथं स्मारक बनवलं, त्याच धर्तीवर अमेरिकेमध्येही तसंच स्मारक करावं, चांगलं स्मारक करावं अशी सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी मी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि अमेरिकेमधल्या लोकांची त्या ठिकाणी अशी इच्छा आहे. आणि अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षाला 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यामध्ये दलित स्टुडंटची सुद्धा संख्या मोठी आहे. पण सर्व विद्यार्थी 3 लाखापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये असतात. तर असे अमेरिका आहे जसं फार मोठं असं राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टीची सत्ता आलेली आहे. तिथे रिपब्लिकन पार्टीची सत्ता आहे, म्हणजे आम्ही सत्तेमध्ये आहोत तिथेही. तर ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी तर आपण जाऊन आलेलो आहोत आणि सध्या महाबोधी महाविहाराचा एक विषय सध्या सर्व देशभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये किंवा सर्व महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलन चालू आहे आणि जवळजवळ 17 दिवसापासून या ठिकाणी 100 बौद्ध भिक्खू जे आहे हे बोधगया या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. मध्यंतरी मी ते 3 दिवस त्या ठिकाणी जाऊन आलो आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट मी त्या ठिकाणी घेतलेली आहे, नितीश कुमार यांची. त्यानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांशी मी बोललेलो आहे आणि हा जो महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी बौद्ध अनुयायांची, बौद्ध भिक्खूंची मागणी देशभरातल्या बौद्ध भिक्खू बौद्ध समाजाची आहे. तर त्यामध्ये 1949 म्हणजे 26 जानेवारी 1950 घटना लागू झाली. पण त्याच्या अगोदर जी बिहारची असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे आणि तो कायदा असा आहे की महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तो बोधिवृक्ष आजही त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूलाच की भारताशी आपलं महाराष्ट्राचं नातं आहे. भारत देशाचे आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी करू नये आणि हिंदी भाषा जी आहे ती आपली भाषा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं मराठी तर आपण मराठीवर आमचं सगळ्यात जास्त 99% प्रेम आहेच आहे. राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीकडे पाहिलं पाहिजे असं आपलं मत आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या राज ठाकरेंच्या भूमिकेशी आपला विरोध आहे. अनेक वेळेला व्हिडिओ काढतात, एखाद्या माणसाला दादागिरी करतात आणि तू मराठी बोल, तू मराठी बोल. ठीक आहे, त्यांनी मराठी बोलायला शिकायला काही हरकत नाही आहे, त्यांनी शिकावं ही त्यांची मागणी रास्त आहे. आणि आता WCL चे पांडे नावाचे अधिकारी आमच्या मीटिंग मध्ये होते, तर मी त्यांना विचारत होतो की तुम्ही मराठी बोलताय का? तू मराठी बोलतोय मी. मग मराठी बोलतोय पण नाव काय तुमचं? तर माझं नाव पांडे आहे. मग पांडे जर कुठले तुम्ही मूळ कुठले? मी युपीच आहे. पण आता इथं ते राहिलेले असल्यावर त्यांना मराठी येतेच आहे. त्यामुळे अनेक वर्ष जिथं राहिलेले त्यांना मराठी येतंय. पण बँकेमध्ये अधिकारी सारखे बदलत असतात. सगळ्या देशातले अधिकारी इकडून तिकडे बदल्या होत असतात. महाराष्ट्रातले अनेक अधिकारी बाहेरच्या अनेक राज्यामध्ये आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की मराठी शिकली पाहिजे, बोललं पाहिजे, या मताचे आम्ही सहमत आहोत. त्याला राज ठाकरेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे. परंतु दादागिरी करून लोकांना त्रास देणं ही भाषा योग्य नाही आहे. त्यामुळं त्याच्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावं. अशी दादागिरी करणाऱ्यांना माफ करता का कामा नये आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीची फूट पाडणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने अशा फुटीरतावाद्यांचा
च्या विरोधामध्ये ऍक्शन घेतली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आपण आता बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आपल्याला या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये व्यापाराच्या संबंधामध्ये माहिती घेतली मी. त्यामध्ये ती माहिती मिळाली की 17,981 मंजूर पदं आहे. त्यामधली 9,467 पदं भरलेली आहे आणि बॅकलॉग जो आहे तो शेड्यूल कास्टचा 199 आहे, एसटीचा 63 आहे आणि ओबीसीचा 296 आहे. तर हा एकदम कमी आहे असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं या तिन्हीचा बॅकलॉग आणि दिव्यांग जनाचा बॅकलॉग जो आहे तो पूर्ण भरला पाहिजे. एक गोष्ट नागपूर महानगरपालिकेमध्ये चांगली आहे की इथं 6,893 हे टोटल सफाई मजूर आहे, ते परमनंट आहे. नाही, 6,893 टोटल सफाई मजूर आहे. त्यामध्ये 3,782 परमनंट आहे आणि 3,111 ज्यांना 22,000 रुपये पगार मिळतो आणि यांना परमनंट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला अर्बन डेव्हलपमेंटकडे. तर त्या प्रस्ताव लवकर मंजूर झाला की सगळे लोक परमनंट होतील आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत नाही. अनेक महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती सगळे सफाई मंजूर असतात. नागपूर महानगरपालिकेची पद्धत चांगली आहे. जनधन योजनेचे अकाउंट देशभरामध्ये 51 कोटी आहे टोटल आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट आहे. मुद्रा योजनेचं जे कर्ज आहे ते जवळजवळ नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. जी उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडरची 1,00,000 मुद्रा योजनेचे देशामध्ये 56 करोड लोकांना त्याचा लोन मिळालेला आहे. परंतु याच्यामध्ये मी सांगितले 3,20,803 एवढी संख्या जवळजवळ 1,13,941 एवढी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि महात्मा फुलेची माहिती घेतली तर महात्मा फुले महामंडळ जे आहे ते स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 10,75,00,159 10,75,00,159 एवढ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि ट्रायबलची संख्या या डिव्हिजन मध्ये 9.5% आहे आणि ट्रायबल साठी जवळजवळ 76 आश्रमशाळा आहे सरकारी. आणि त्या सरकारी आश्रमशाळेमध्ये 22,201 विद्यार्थी आहे आणि एनजीओच्या आश्रमशाळा जवळजवळ 131 आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 43,166 विद्यार्थी आहे. आणि या डिव्हिजन मध्ये हॉस्टेल जे आहेत 121 आहेत गव्हर्नमेंटची आदिवासींची आणि अशा एकलव्यच्या 10 शाळा आहेत. नामांकन स्कूल जवळजवळ 6 आहे. तर अशी माहिती आजच्या बैठकीत आपण घेतलेली आहे आणि अधिकाऱ्यांना आपण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की जे आपले शासनाचे नियम आहेत, शासनाने दिलेले आदेश आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्या पद्धतीने अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. त्यामुळं या महाबोधी महाविहारासाठी रिपब्लिकन पक्षाने सर्व राज्यामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी ही आहे. आणि लवकरच मी माननीय प्रधानमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे आणि नितीश कुमार यांना भेटून मी आलेलोच आहे. काय विचार दौरे पे हैं, उन्होंने महाराष्ट्र के विधानसभा चुनाव पे प्रश्न खड़ा किया है कि चुनाव आयोग ने समझौता कर लिया है. अभी उन्होंने अमेरिका से बयान दिया है, यूनिवर्सिटी में अपने उद्बोधन में कहा है कि महाराष्ट्र का जो चुनाव विधानसभा का हुआ वो निष्पक्ष नहीं हुआ. तो मुझे लगता है कि जिस तरह महाराष्ट्र का चुनाव स्पष्ट हुआ नहीं, लेकिन जब लोकसभा में कांग्रेस पार्टी को 42 सीटों में से 99 सीटें मिली तब मतलब हमने ये सवाल नहीं खड़ा किया. जब तुमको इतनी ज्यादा सीटें मिली तब हमने सवाल नहीं खड़ा किया. जब कर्नाटक में आपकी सत्ता आई तब हमने सवाल नहीं खड़ा किया. लेकिन जब हमको ज्यादा सीटें मिलती है तब आपको सवाल उठाते हैं. तो राहुल गांधी जी जब भारत छोड़कर बाहर जाते हैं
तो भारत के खिलाफ बोलना ठीक नहीं है। मतलब एक परंपरा ऐसी रही है कि अपने देश के बाहर जब हम जाते हैं तब देश के अंदर की बात या पॉलिटिकल बात वहां नहीं करनी चाहिए। वहां भारत कितना श्रेष्ठ है, भारत इकोनॉमी कैसी डेवलप हो रही है, और उसमें हमारी पार्टी का भी सहयोग है, ऐसा बोलने में दिक्कत नहीं है। मतलब नरेंद्र मोदी जी की पहल तो देश को ऊंचाई तक पहुंचाने की है ही है। लेकिन राहुल गांधी जी ने वहां नरेंद्र मोदी जी की स्तुति मत करो, लेकिन भारत की स्तुति करो। भारत कितना आगे बढ़ रहा है, भारत में रोड कैसे अच्छे बन रहे हैं। अभी मैं बांद्रा में रहता हूँ, और बांद्रा से अगर मंत्रालय मुझे जाना है तो पहले एक एक घंटा लगता था। अभी वहाँ टनल बन गए हैं, तो 15 मिनट में मैं वहाँ पहुंचता हूँ। तो ये उन्होंने बोलना चाहिए कि भाई जिस तरह भी कश्मीर में ट्रेन गई है, वहाँ इतने लंबाई तक 200-300 फुट पर वहाँ रेलवे लाइन वहाँ गई है, टनल बने हैं। ये राहुल गांधी जी ने, वो मोदी जी का नाम मत लीजिए, लेकिन हमारे देश में इतनी प्रगति हो रही है। अमेरिका से भी ज्यादा हमारे रोड अच्छे हैं। अभी मैं अमेरिका में था, तो अमेरिका में तो रोड अच्छे है ही है, लेकिन भारत में भी बहुत अच्छे जो समृद्धि मार्ग है, या मुंबई दिल्ली का मार्ग है, अनेक नेशनल हाईवे है। नितिन गडकरी जी के नेतृत्व में बहुत सारा रोड बहुत अच्छा बन रहे हैं। तो ये राहुल गांधी ने वहां जाकर बोलना चाहिए, लेकिन राहुल गांधी जी टीका टिप्पणी करने का काम करते रहते हैं। मैं अमेरिका में जाकर मैंने तो देश की स्तुति की है, देश हमारा कैसे आगे बढ़ रहा है हमने बताया है। तो राहुल गांधी को बाहर जाकर बोलने की आदत है, तो अभी उसके लिए हम कुछ नहीं कर सकते। सर, अभी उपराष्ट्रपति जी के बयान के बाद कार्यपालिका और न्यायपालिका में भी नई बहस चली शुरू हो गई है। उपराष्ट्रपति के साथ साथ बीजेपी के कुछ सांसदों ने भी उसमें आपत्ति दर्ज कराई है कि सुप्रीम कोर्ट कैसे जजमेंट दे सकता है कार्य पद्धतियों को लेकर। समझ में क्या कहेंगे? मुझे लगता है कि जो दुबे जी हमारे संसद सदस्य है, उन्होंने कुछ बयान बीच में दिया था, और कोर्ट के कारण दंगे फसाद हो सकते हैं, इसी तरह का कुछ बयान उन्होंने दिया था। तो बयान से हम सहमत नहीं है, ऐसा जेपी नड्डा साहब ने, बीजेपी के अध्यक्ष ने अपना भूमिका रखी है, और हम भी मतलब दुबे जी के स्टेटमेंट से सहमत नहीं है। हम कोर्ट का आदर करते हैं, लेकिन जिस तरह उपराष्ट्रपति जी ने अपनी भूमिका बताई है कि उसमें जो कानून बना है उसमें कोर्ट को कमेंट नहीं करनी चाहिए, इसी तरह की भूमिका उपराष्ट्रपति जी ने रखी है। वो राज्यसभा के चेयरमैन है, और हमने रात को 2-3 बजे तक हमने वो जो कानून था वक्फ बोर्ड का, वो पास करने के लिए रात के 2:30-3 बज गई थी राज्यसभा में, लोकसभा में भी 2-3 बज गए थे। तो सभी पार्टी के सांसद रात भर जागते जागते इस पर अपनी भूमिका उन्होंने रखी है। इसीलिए उपराष्ट्रपति जी ने कल इतना ही बताया था कि भाई जो पार्लियामेंट को कानून बनाने का अधिकार है, तो उस पर टिप्पणी करना ठीक नहीं, ऐसा उन्होंने बोला था। पश्चिम बंगाल में जिस तरीके से हिंसा हो रही है, मुर्शिदाबाद में हिंसा हो रही है, हिंदू संगठनों ने वहाँ पे राष्ट्रपति शासन लगाने की मांग करने लगे हैं। क्या लग रहा है कि मुर्शिदाबाद में जो हिंसा हो रही है, एक विशेष वर्ग के खिलाफ हिंसा हो रही है, मारपीट हो रही है, आगजनी हो रही, क्या कहेंगे आप? एक तो वेस्ट हिंदू पलायन कर रहे हैं वहाँ से, एक तो वेस्ट बंगाल में तो मतलब वहाँ दलित और मुसलमानों की संख्या 52% से ऊपर है। वहाँ शेड्यूल कास्ट का पॉपुलेशन कम से कम 32-33% है, और मुस्लिम कम्युनिटी का भी 17-18% है। लेकिन परसेंटेज की बात नहीं है, लेकिन जो मुर्शिदाबाद और पूरे वेस्ट बंगाल में हमेशा दंगा फसाद होता रहा है, राइट्स होते रहे हैं, और आदरणीय ममता बनर्जी की सरकार उसके लिए कुछ नहीं कर रही है, गुंडागर्दी को बढ़ाने का काम हो रहा है। इसलिए मुझे लगता है कि वहाँ शांति होनी चाहिए, वहाँ हिंदू हो या मुसलमान हो, सभी लोगों का प्रोटेक्शन करने की जिम्मेदारी ममता बनर्जी मैडम की है। उन्होंने ऐसे मेंटेलिटी को मतलब सबक सिखाना चाहिए, और जो बार बार वहाँ वेस्ट बंगाल में लॉ एंड ऑर्डर की स्थिति निर्माण होती है,
उसके तरफ ध्यान देना चाहिए। और अभी बहुत ही जल्द वहाँ चुनाव आ रहा है और वो चुनाव ममता बनर्जी हारने वाली है। वह मेरी पार्टी वेस्ट बंगाल में काम करती है और मेरी पार्टी वहाँ एक भी सीट ना खड़ी करके मेरी पार्टी बीजेपी का समर्थन न करने वाली है। और 5 साल पहले ही मतलब वहाँ बीजेपी सत्ता में आने वाली थी, एनडीए सत्ता में आने वाली थी, लेकिन वहाँ कांग्रेस और कम्युनिस्ट पार्टी को बिल्कुल वोट मिला नहीं, पूरा वोट गया ममता दीदी के पास। और इसीलिए बीजेपी के सीटें कम से कम 97 सीटें 1000, 2000, 3000 से हारी थी। इस वक्त हमें वेस्ट बंगाल में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमें सरकार वहां लानी है। और ये सब स्थिति देखकर लोग इस वक्त बीजेपी को सत्ता में बिठाएंगे। उसी तरह बिहार में भी जो चुनाव आ रहा है, उस बिहार के चुनाव में भी वहाँ एनडीए सत्ता में आएगी, ऐसा पूर्ण विश्वास है। क्योंकि अभी जो भी लोकसभा के बाद चुनाव हुए हैं, हरियाणा का हुआ, दिल्ली का हुआ, महाराष्ट्र का हुआ, सभी चुनाव हमारी एनडीए जीती है और ये 2 राज्यों में भी हमारी हम जीतेंगे, ऐसा हमको पूरा विश्वास है। राष्ट्रपती शासन का मध्ये महिन्याभराचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत त्या वक्तव्याच्या विरोधात. त्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आहेत, काही संघटना आहेत आणि हिंदूंच्या पण काही संघटना समाविष्ट आहेत. मला वाटत नाही की वक्तव्य कायदा जो आहे तो वर्तवणूकच्या प्रकरण आहे किंवा त्यांना पेक्षा टाकण्याचा नाही, कोणती नाही. हैदराबाद मध्ये लाखो लोकांची वक्फ कायद्याच्या विरोधात मोर्चे निघाले. अच्छा, मोर्चे आता ते संघटना त्यामध्ये हिंदू संघटना पण आहेत आणि विरोधी पक्ष पण आहेत. या आघाडीचे पक्ष आहेत. आता वक्फच्या संबंधामध्ये एकतर विरोधी पक्ष मुस्लिम समाजाला मिसगाईड करून आपली पॉलिटिकल पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकतर वक्फ बोर्डाच्या या कायद्याच्या संबंधामध्ये जरूर मुस्लिम समाजाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण सरकारचं म्हणणं असं आहे की हा कायदा मुस्लिम विरोधी नाही, अजून त्यांचा अभ्यास करावा. आणि आम्ही ऑपोजिशनला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या अमेंडमेंट करायच्या त्या सूचना मांडा. त्याप्रमाणे मला असं वाटतं की आता मोर्चे निघतायत, गोष्ट खरी आहे, पण कायदा हा मुस्लिम समाजाच्या विरोधातला नाही असं सरकारचं म्हणणं आहे आणि आमची भूमिका तीच आहे. पश्चिम बंगाल में जिस तरीके से हिंसा हो रही है, मुर्शिदाबाद में हिंसा हो रही है, हिंदू संगठनों ने वहाँ पे राष्ट्रपति शासन लगाने की मांग करने लगे हैं. क्या लग रहा है कि मुर्शिदाबाद में जो हिंसा हो रही है, एक विशेष वर्ग के खिलाफ हिंसा हो रही है, मारपीट हो रही है, आज जब बोली, क्या कहेंगे आप? एक तो वेस्ट में हिंदू पलायन कर रहे हैं वहाँ से. नहीं, तो वेस्ट बंगाल में तो मतलब वहाँ दलित और मुसलमानों की संख्या 52% से ऊपर है. वहाँ शेड्यूल कास्ट का पॉपुलेशन कम से कम 32-33% है और मुस्लिम कम्युनिटी का भी 17-18% है. लेकिन परसेंटेज की बात नहीं है, लेकिन जो मुर्शिदाबाद और पूरे वेस्ट बंगाल में हमेशा दंगा फसाद होता रहा है, राइट्स होते रहे हैं और आदरणीय ममता बनर्जी की सरकार उसके लिए कुछ नहीं कर रही है, गुंडागर्दी को बढ़ाने का काम हो रहा है. इसलिए मुझे लगता है कि वहाँ शांति होनी चाहिए. वहाँ हिंदू हो या मुसलमान हो, सभी लोगों का प्रोटेक्शन करने की जिम्मेदारी ममता बनर्जी मैडम की है. उन्होंने ऐसे मेंटेलिटी को मतलब सबक सिखाना चाहिए और जो बार बार वहाँ वेस्ट बंगाल में लॉ एंड ऑर्डर की स्थिति निर्माण होती है, उसके तरफ ध्यान देना चाहिए. और अभी बहुत ही जल्द वहाँ चुनाव आ रहा है और वो चुनाव ममता बनर्जी हारने वाली है. वह मेरी पार्टी वेस्ट बंगाल में काम करती है और मेरी पार्टी वहाँ एक भी सीट ना खड़ी करके मेरी पार्टी बीजेपी का समर्थन न करने वाली है. और 5 साल पहले ही मतलब वहाँ बीजेपी सत्ता में आने वाली थी, एनडीए सत्ता में आने वाली थी, लेकिन वहाँ कांग्रेस और कम्युनिस्ट पार्टी को बिल्कुल वोट मिला नहीं, पूरा वोट गया ममता दीदी के पास. और इसीलिए बीजेपी के सीटें कम से कम 97 सीटें 1000, 2000, 3000 से हारी थी. इस वक्त हमें वेस्ट बंगाल में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमें सरकार वहां लानी है. और ये सब स्थिति देखकर लोग इस वक्त बीजेपी को सत्ता में बिठाएंगे.
उसी तरह बिहार में भी जो चुनाव आ रहा है, उस बिहार के चुनाव में भी वहाँ एनडीए सत्ता में आएगी, ऐसा पूर्ण विश्वास है। क्योंकि अभी जो भी लोकसभा के बाद चुनाव हुए हैं, हरियाणा का हुआ, दिल्ली का हुआ, महाराष्ट्र का हुआ, सभी चुनाव हमारी एनडीए जीती है। और ये 2 राज्यों में भी हम जीतेगा, ऐसा हमको पूरा विश्वास है। राष्ट्रपती शासन का काश्मीरमध्ये मागच्या निवडणुकीत काश्मीरमध्ये 4 जागा लढवल्या होत्या. हा? विधानसभेच्या 4 जागा लढवल्या होत्या काश्मीरमध्ये. आता मग तुम्ही बिहार जे आपल्या भागात आहे त्या जागा का लढवत विधानसभेच्या निवडणुका का लढवत काश्मीरमध्ये हा? काश्मीरमध्ये 4 जागा लढवल्या आपण, तर बिहारमध्ये का नाही? अच्छा, नाही ते लढवल्या, पण त्या पडल्या आमच्या जागा, 4 जागा पडल्या. आणि सर्व राज्यामध्ये आमचा आरपीआय आहे, पण आता सध्या आम्हाला दोन्ही ठिकाणी सरकार आणायचं आहे. आणि 1000, 2000, 4000 मतं घेऊन काही त्याचा आमचा माणूस निवडून येणार नाही आहे. त्यामुळं एकतर समंजसपणाची भूमिका म्हणून आपण त्या दोन्ही राज्यामध्ये आपण यांना पाठिंबा देणार आहोत. पण आता आपला पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. आम्ही 8 जागा लढलो होतो. त्यामध्ये 4 जागा सेकंडला होत्या, 2 जागा थर्डला होत्या. आणि या वेळेला आमच्या नागालँडमध्ये आम्ही मॅक्झिमम जागा लढून त्या ठिकाणी सरकारमध्ये सुद्धा आमची भागीदारी होऊ शकते, अशी ताकद आमची नागालँडमध्ये आहे. आणि मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला 1.5 लाख मतं लोकसभेला मिळाली. आणि त्या ठिकाणी गल्ला किसानी सिम्बॉल आम्हाला मिळालेला आहे तिथं आणि नागालँडमध्ये. तर मणिपूरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की तिथला जो ट्रायबल समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आरपीआय मध्ये आहे. तर आता आपलं म्हणणं आहे की आम्ही जागा उभ्या केल्या पाहिजेत, पण आता उभ्या करून काही निवडून येणार नाही, म्हणून तिथं आम्ही जागा उभ्या करणार नाही आहे. पण सगळ्याच राज्यामध्ये असं करणार असं नाही. आठवले साहेब, माझा एक प्रश्न आहे. माननीय भूषण गवई साहेब हे आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित झालेले आहेत. महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुद्धा सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये समस्त बौद्ध बांधव आता पिटिशन सुद्धा टाकत आहेत. तुमच्या काय भावना आहेत यावर? आता भूषण गवई साहेब हे न्यायमूर्ती झाले, मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. मला वाटतं की भूषण गवई अद्याप सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालेले नाही, पण ते मे महिन्यामध्ये चीफ जस्टिस होणार आहे. सध्या खन्ना हे त्याचे चीफ जस्टिस आहेत. आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मिस्टर आदरणीय बोबडे जे आहेत, त्यानंतर चंद्रचूड आहेत, नंतर आता भूषण गवई आहेत, अशा 3 लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये संधी मिळालेली आहे.